हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आत्ता इथे उठलेली आहे. माझं रुटीन आत्ता सुरू होतं. तर सगळ्यात प्रथम उठल्याबरोबर मी देवाची प्रार्थना करते की आजचा दिवस खूप छान जावो, अशी प्रार्थना करून सगळ्यांना सुखसमृद्धी देवो आणि छान असा दिवस आपला सुरू होण्यापूर्वी असा आपण देवाला नमस्कार नक्कीच करावा आणि आजचा आपल्याला दिवस दाखवल्याबद्दल देखील देवाला नमस्कार करून त्याचे आभार मानावे. हे बघा, इथे 6 वाजलेत आणि आता माझं रुटीन सुरू झालेलं आहे. इथे मी माझं ब्लँकेट घडी करून ठेवते. ब्लँकेट अशासाठी की त्या दिवशी थोडा पाऊस पडत होता आणि थंड वातावरण होतं, त्यामुळे ब्लँकेट घ्यावं लागलं. नाही तर ऑलरेडी अजून पण गरमच होतं आहे, खूप गरमी आहे. तर मी इथे सगळं घडी वगैरे करून ठेवते. ब्लँकेट, चादर वगैरे छान अशी झटकून ती व्यवस्थित पॅक करून ठेवते बेडला. आणि आता त्याच्यानंतर मी आता माझं तोंड धुणार आहे, ब्रश करून येणार आहे आणि हे माझं रुटीन आता मी दुपारपर्यंतचं तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे मी पडदे ओपन करते आणि बाहेरची दिशा बघा, असं छान दिसतंय. मॉर्निंगचं वातावरण खूप छान असं वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. सकाळच्या वेळेला खूप थंड असं वातावरण आहे, खूप छान आहे वातावरण आजचं आणि खूप छान वाटतंय मला. आणि इथे मी आता किचनमध्ये आलेली आहे, पाणी गरम करते माझ्यासाठी. सकाळी आपण उठल्याबरोबर एक ग्लास भरून व्यवस्थित असं गरम पाणी, गुणगुणं पाणी प्यायचं आहे. तर इथे माझ्या मुलालासुद्धा गरम पाणी करून दिलं आणि मी सुद्धा घेतलं. आणि ही सवय आपण आपल्या मुलांना देखील लावली पाहिजे, त्यामुळे चांगल्या सवयी देखील मुलांना लागतात. तर इथे मी येऊन जरा थोडंफार स्वतःला थोडासा वेळ द्यावा हे नक्कीच आहे. इथे मी छानपैकी बसून एका जागेवर पाणी पिते, जेणेकरून पाणी खरंच उभं राहून कधीही पिऊ नये, बसूनच प्यायचं. एक एक घोट, एक एक सिप करत. मी थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ, त्यामुळे असं वाटतंय. आणि यानंतर मी आता निघणार आहे माझ्या वॉकला. मी जरी जॉब करत असले, म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम आहे, तरी मी स्वतःसाठी वेळ काढतेच. मी आता अर्धा तास वॉक करणार आहे. मी आता इथे 6:30ला बाहेर पडले आहे आणि मी 7 वाजेपर्यंत परत येते. तर इथे आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर एक गार्डन आहे छान असं, तिथे मी वॉक करते आहे. आणि खूप छान, म्हणजे खूप कमी लोकं असतात मॉर्निंगला, एकदम काही भरलेलं नसतं, त्यामुळे खूप छान वाटतं. काही लोकं एका ठिकाणी योगा करत असतात बसून. बघा किती छान सुंदर, आणि वातावरण बघा ढगाळ आहे. असं वाटते की आता परत पाऊस येणार आहे छान असं, कारण रात्री पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे असं हिरवळ, असं छान अशी हिरवळ दिसते आहे. तर खूप मन प्रसन्न वाटतं थोडं हिरवंगार आणि थंड वातावरणामध्ये. आणि सगळ्यांनीच आपलं हे रुटीन फॉलो केलं पाहिजे. आपल्या हेल्थकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आपली हेल्थ जर चांगली असेल तर आपण आपल्या कुटुंबाला पण कुटुंबाची हेल्थ चांगली ठेवू शकतो, कुटुंबाला नीट सांभाळू शकतो. तर मी घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी कसं हँडल करते ते मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर कुणी मला जज करू नये, ही विनंती आहे. कुणी माझ्या घराला जज करू नये, मला जज करू नये. नॉर्मली जे काही व्हिडिओज यूट्यूबवर मी पण बघते, तर त्या पद्धतीने मीही हे शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. मी आत्ताच ब्लॉगिंग करायला लागले, तर मला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे. तर हे बघा, मी आता इथे छान असा माझा वॉक करते. मी अगदी अर्धा तास स्वतःला देते आणि व्यवस्थित वॉक करून झाल्यानंतर मी 7 वाजेपर्यंत घरी जाणार आहे. तर घरी आल्यानंतर मी इथे छान असं सगळ्या रूमचा झाडू मारून घेते, कचरा काढून घेते, कारण माझ्याकडे काही मेड नाही आहे. मी स्वतःच माझी सगळी कामं करते. आणि इथे मी पाणी भरत होते, त्यामुळे मी पूर्णपणे भिजलेली आहे, त्यामुळे ते असे माझे कपडे ओले दिसत आहेत. तर मी एकीकडे पाणी भरायला लावलं आहे, एकीकडे झाडू मारते, अशी माझी खूप सकाळची धावपळ असते. तर इकडे बघा, मी मशीन लावून घेतलं आहे, इकडे एकीकडे पाणी भरते. तर माझी अंघोळ झाली, त्यानंतर मी पूजा करून घेतली, स्वामींना दिवा लावून घेतला. स्वामींची छान पूजा केल्यानंतर मन खूप छान असं प्रसन्न वाटतं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर त्यानंतर मी इथे माझा चहा तयार करून घेतला आहे, नंतर अंडी उकळवून घेतलेत आणि हा माझा गुळाचा चहा आहे. तो माझा बिलकुल फुटत नाही, कारण मी कपामध्ये गूळ टाकते आणि वेगळा चहा छान दूध टाकून उकळवून घेते आणि कपामध्ये गूळ टाकल्यामुळे आपला चहा अजिबात फुटत नाही आणि असा मस्त असा छान माझा चहा इथे तयार होतो. मी कधी कधी चहा घेते, कधी कधी ओट्स घेते, असं अल्टरनेट माझा
ब्रेकफास्ट असतो, चहाबरोबर काहीतरी खाते. म्हणजे एखादा पराठा किंवा नॉर्मली मुगाचा चिला वगैरे असं खाते. तर इथे मी एकीकडे जेवणाची देखील तयारी करून ठेवते, म्हणजे पीठ भिजवून ठेवते, जेणेकरून माझं काम संपल्यानंतर 1 वाजता लंच टाईममध्ये मी जेवण बनवते. तर इथे माझं पीठ देखील भिजवून झालं आहे आणि आता मी आता माझं काम करून घेते. मी 1 वाजेपर्यंत कामाला बसते. 1 नंतर मी 1 वाजता मी जेवण बनवायला उठते. तर इथे मी अर्धं अधिक माझं काम करून घेते. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे थोडंसं सूट नक्कीच मिळते. त्यामुळे मी ही अशी कामं मॅनेज करते. त्याच्यानंतर कपडे मध्येच वाळत घालून घेतले. थोडी भांडी होती ती देखील आवरून घेतली. काही क्लिप माझ्याकडून मिस झाल्यात. तर आता मी जेवण करायला उठणार आहे. तर मी अंडी उकडवून ठेवलीच होती. तर मी इथे अंडा तवा मसाला बनवणार आहे. तर साधारण याची मी रेसिपी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवते आहे. ही रेसिपी नक्की जाऊन तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. खूप छान होते ही रेसिपी. माझ्या मुलाला तर खूप 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 आवडली, कारण वेगळीच टेस्ट होते. अगदी ढाबा स्टाईल मी बनवली होती. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. असा मी वेळ काढते. असं मी ऑफिस आणि घर हँडल करते. त्यातून मी यूट्यूब देखील करते आहे. त्यामुळे हे सगळं व्हिडिओ कधी शूट करायला, कधी एडिट करायला बरेचदा मला वेळ जसा मिळेल तसं मी करते. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. तर हे बघा, अशी बनली आहे माझी अंडा तवा मसाला. आणि दुपारच्या लंचमध्ये आहे पोळी, म्हणजे चपाती आणि अंड्याचा मसाला, अंडा मसाला. तर कशी वाटली डिश तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.